सत्ता संघर्ष आणि शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 सदस्यीय घटनापीठापुढे आज सुनावणी। 7 सदस्यीय घटनापीठाकडे सुनावणी सोपवायची की नाही याबाबत होऊ शकतो निर्णय। पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट। पवारांशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी। अजितदादा बोलले तर आणखी गौप्यस्फोट करेल। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयात बैठक। महत्त्वाच्या 3 विकास आराखड्यांचं सादरीकरण केलं जाणार। पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात। 4 चाकी वाहनाची महिलांच्या घोळक्याला धडक। 3 महिलांचा जागीच मृत्यू। दीड वर्षाच्या मुलानं कीटकनाशक प्यायलं। नागपुरातील आशीर्वाद नगरमधील दुर्दैवी घटना। वाढत्या तापमानामुळे गहू उत्पादक शेतकरी चिंतेत। उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि झारखंडसह इतर राज्यांमध्ये तापमानात 10 अंश सेल्सिअस पर्यंतची वाढ। रस्ता खोदल्याची पोलिसात तक्रार दिल्याचा राग मनात ठेवून गावगुंडांची कुटुंबाला मारहाण। मावळ तालुक्यातील शिवली गावातील घटना। पोलिसात गुन्हा दाखल। पाकिस्तानमध्ये महागाईनं गाठला उच्चांक। दूध 210 रुपये लिटर तर चहा 2500 रुपये किलो। तुर्की आणि सिरिया इथे भूकंपामुळे आतापर्यंत 35,000 लोकांचा मृत्यू। ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून भारताकडून मदतीचा ओघ सुरू। तुर्कीतील राजदूतानं मानले आभार। आणि पुलवामा हल्ल्याला 4 वर्ष पूर्ण। भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केला होता भ्याड हल्ला। देशभर वाहिली जाते शहीदांना श्रद्धांजली।